नमस्कार, तुमचं स्वागत आहे DRV न्यूज मराठीमध्ये. मी गुणवंत नागर. कुर्ला पश्चिम परिसरामध्ये एक जबरी चोरी झालेली आहे. जवळजवळ 22 तोळ्याहून अधिकचं सोनं हे चोरी झालेलं आहे आणि ज्यांचं हे सोनं चोरी झालेलं आहे ते प्रवीण मटकर आपल्या सोबत आहेत. सर, काय सांगाल? जवळजवळ 22 तोळ्याहूनच अधिक सोनं तुमचं चोरी झालेलं आहे. त्या संदर्भात तुम्ही पोलिसांमध्ये तक्रार देखील दाखल केलेली आहे. काय एकूण हा प्रकार आहे, कोणी चोरी केलेला आहे, त्याविषयी काय सांगाल? सर, मी इथं जन्मापासून राहत आहे आणि आमचे शेजारी त्यांना मी माझा रूम भाड्याने दिलाय. गेली 20 वर्ष हे सुखेंदू सामंता आणि मधुमिता सामंता त्यांच्या दोन मुलींबरोबर इथे राहत आहेत आणि त्यांचं सोनं बनवण्याचा कारखाना होता. हा चांगला कारागीर होता. त्याची बायको मंगळसूत्र बनवायची आणि तो बाकीचे हार, नेकलेस, अंगठ्या वगैरे बनवायचे. आम्ही बऱ्याच वेळा त्यांच्याकडे दागिने बनवलेले, पण यावेळी असं झालं की आम्हाला मुलीच्या लग्नासाठी तयारी करायची होती. मुलगी आता LLB ला आहे. तर तिथं स्थळाचं चालू होतं. तर आमच्याकडे जे सोनं होतं जुनं आईचं, ते आम्ही मोडून दागिने बनवण्यासाठी यांना विचारणा केली की बाबा असंच आपल्याला नवीन डिझाईन बनवायची. तर त्याच्या बायकोने आणि त्याने सामंताने आम्हाला कॅटलॉग दाखवले. म्हणाले, दादा तुम्हाला आम्ही चांगलं डिझाईन बनवून देऊ. आणि एवढी वर्ष विश्वास असल्यामुळे शेजारीच आहेत, दोन मुली त्याच्या शाळेमध्ये शिकतात. एक DY पाटीलला, एक सेंट जोसेफला आहे आणि त्यांचे 2 रूम आहेत. एक पोलीस स्टेशनच्या समोर, एक दिव्याला आहे. तर माझा त्यांच्यावर विश्वास होता की हे चांगले गृहस्थ आहेत, डिसेंट आहेत, म्हणून मी माझे जुने दागिने त्यांना बनवायला दिले होते. पण ते अचानक असं झालं की बाबा देतो, 15 दिवसांनी देतो, महिन्यांनी देतो, थोडं काम जास्त आहे. तर मी त्यांच्यावर विश्वास ठेवला होता. पण 13 तारखेला मी शेगावला जात असताना त्यांनी मला मागणी केली की बाबा दादा दागिने बनवायला थोडं एक सोनं कमी पडतंय, तुमच्याकडे असेल तर द्या म्हणून. तर ते 20 ग्राम सुद्धा सोनं मी त्या बायकोला, त्याच्या बायकोच्या हातात दिलं की ठीक आहे, पण आल्यावर मला तुम्ही दागिने बनवून द्याल ना? बोले हो, 2-4 दिवसात तुम्ही या, मला दागिने बनवून देतो. तर मी शेगाववरून 16 तारखेला सकाळी इथे आलो. दुपारी त्यांना भेटलो, विचारणा केली. तर ते म्हणाले, दादा एक 2-4 दिवसात तुम्हाला भेटेल, काळजी करू नका. मग मी निवांत झालो. पण दुसऱ्या दिवशी सकाळी ते पहाटे कधी पळून गेले माझ्या लक्षातच आलं नाही, कारण आम्ही 3 वाजेपर्यंत जागो होतो आणि पाणी नसल्यामुळे आम्हाला 2:30-3 वाजायचे रोज झोपायला. त्याचा फायदा त्यांना माहिती होता की हे लोक सकाळी उशिरा उठतात. पण 12-12:30 ज्यावेळी किरण ज्वेलर्सचे मालक किरण मला आले घरी उठवायला, त्यांनी दरवाजा उघडला माझा आणि त्यांनी मला सांगितलं की बाबा सुखेन जागेवर नाही, त्याची बायका बरं जागेवर नाही. मग आम्ही उठून बघितलं की बाबा हा जागेवरच नाही, सगळे रूम उघडे सोडून गेला. मग त्यांची चौकशी, विचारपूस चालू केली. त्यावेळी माझ्या लक्षात आलं की हा सगळ्यांचं सोनं घेऊन पळून गेलाय. कारण त्यानंतर कितीतरी व्यापारी, इतर भरपूर लोक आली इथं सुखेनला विचारपूस करायला की हा गेला कुठं, तुम्हाला काय माहिती आहे का, तुमच्या बाजूला राहतोय, तुमच्या घरात राहतोय, तुम्हाला काय माहिती आहे का? अहो म्हटलं मला काहीच माहिती नाही. म्हणून मी माझ्या मुलाला घेऊन पोलीस चौकीला जाऊन त्याची तक्रार नोंदवली. पोलिसांनी मला सांगितलं की काय हा जबर चोरीचा प्रकार आहे, पण याला आम्हाला पूर्ण डिटेल घ्यावी लागेल. मी अर्ज दिला. मग तो अर्ज त्यांनी DCP कडे पाठवला, नोटिंगला पाठवला. मग ते त्यांचे काय कार्यपद्धती असेल त्या पद्धतीने त्यांनी आता ह्या 2-3 दिवसापूर्वी FIR नोंदवून घेतली. माझं म्हणणं ऐकून त्या हिशोबाने सगळे नव्हतं. मी त्यांना सुद्धा सांगितलं हे दोघं नवरा बायको पळून गेलेत आणि यांच्या संगनमताने हा अपार झालेला आहे. त्याची बायको, 2 मुली गावी आहेत, गावी ते व्यवस्थित आहेत. तो पण तिकडेच गावी आहे, पण तो कुणाला म्हणजे भेटत नाही. किती वर्षापासून तुमच्या शेजारी राहत होता? म्हणजे त्याची स्वतःची, तुमच्या शेजारी स्वतःची रूम आहे? किती वर्षापासून तो राहत होता? तुमचा जवळचा संबंध त्याच्यासोबत कसा आला आणि तुमचा विश्वास त्यांनी कसा संपादन केला? आता हे ज्या रूमचे मालक होते पूर्वी, त्याच्याकडे तो भाड्याने राहत. 10 वर्षापूर्वी तो रूम मी घेतला, विकत घेतला. मग तो मी म्हटलं हा जुना कारागीर आहे म्हणून याला काढायचं नाही, म्हणून त्याला तसंच ठेवलं. गेली 18 ते 20 वर्ष तो ह्या रूम मध्ये राहतोय. तुम्ही तेवढीच वर्ष त्याला तो तेवढीच वर्ष त्याला ओळखतो. लहान म्हणजे त्याच्या मुलींचा जन्म माझ्या समोर झाला. त्याचा स्वतःचा रूम आहे पोलीस स्टेशनच्या समोर, ती फातिमाबेन चाळ म्हणून आहे. आणि मला माहिती आहे हा एवढा, याचा इथं रूम आहे, दिव्याला रूम आहे.
म्हणून माझा विश्वास होता त्यावर की हा असं काय करणार नाही म्हणून. याच्या आधी काय तुमचा व्यवहार झालाय की भरपूर ज्या वेळा मी व्यवहारामुळे दागिने तुम्हाला काय बनवले परत वगैरे त्याच्याकडे. दिली असतील असं कारण सोनं दिलं की तो दागिने बनवून द्यायचा. काय? पण ह्यावेळी असं काय घडलं, त्यांनी असं काय केलं, कुठे व्यवहार केलाय, कुणाला दिलंय, काय घेतलंय की त्याला असं पळून जावं लागलं. काही संपर्क करण्याचा प्रयत्न केला का त्याच्याशी वगैरे? मी कॉन्टॅक्ट केला, त्यांच्या गावी जाऊन आलो, हा. त्याच्या बायकोला भेटलो. हम्म. त्यांनी मला तिकडं 60 ग्रामची लगडी दिली. हम्म. मी म्हटलं त्याला बोलवा सुकेनला, हम्म. त्याला आणलं माझ्या समोर बसवा, काय असेल ते आम्ही करू, तुम्ही चला तिकडे, ते रूम विका. दे दादा तुम ले लो रूम. आता ते रूम मध्ये कसे काय घेणार? या सगळ्या बाबत पोलिसांचं काय म्हणणं आहे? तपास कुठपर्यंत आलाय? काय पोलीस तुम्हाला काय कोऑपरेट कसं पोलिसांचं करतात? सहकार्य तर आहे. पोलिसांनी आत्ताच FIR घेतली. हम्म. त्यांनी सगळे नंबर घेतले, त्यांच्या कारागिरांचे नंबर घेतले. ते बोलले आम्ही आमच्या पद्धतीने चौकशी करणार, तिकडे जाणार. हम्म. पण त्यांना पण काहीतरी क्लू पाहिजे की तो तिकडेच आहे म्हणून. आता त्यांची काय रचना आहे ते त्यांनाच माहीत. हा जो सोनं घेऊन जाणारा जो व्यापारी आहे, म्हणजे किती दिवस झाले हे फरार झालेले आहेत? गेल्या 17 तारखेला सकाळी, आज महिना होता आहे सगळं. आज महिना होऊन गेला, 1 महिना 3 दिवस झाले. म्हणजे पोलिसांनी FIR कधी घेतली? FIR म्हणजे तारीख काय का अंदाज 1-2-3 दिवस? परवाची गोष्ट, कालची गोष्ट, परवाची गोष्ट आहे. परवा घेतली. म्हणजे व्यापारी पळून गेला तो 1 महिना होऊन गेला, पोलिसांनी अगदी 3 दिवसापूर्वी तुमची FIR दाखल करून घेतली. मग एवढ्या दिवस घटना घडल्यानंतर पोलिसांनी FIR दाखल करून घेतली नव्हती का? पोलीस तक्रार मी अर्ज केल्याच्या ते म्हणत होते की तुम्ही दिलंय सोनं, हा. आम्हाला काहीतरी पुरावा पाहिजे, बर. हा, हा. त्याने घेतलंय हे कळलं पाहिजे. त्यांच्या त्या कायदेशीर बाबी आहेत, हम्म. त्या पूर्ण केल्याच्या नंतर त्यांनी FIR घेतली. तर तुमचं काय 22 तोळा असं तुम्ही म्हणताय, बाकीच्या किती व्यापाऱ्यांचं या ठिकाणी सोनं तो घेऊन झालाय? नाही, ऐका, माझा प्रश्न आहे का, तुमचं 22 तोळा तुम्ही असं म्हणतायत, बाकीच्या ज्वेलर्सवाल्यांचं, व्यापाऱ्यांचं किती एकूण अंदाज सोनं घेऊन तो फरार झाला असं तुम्हाला वाटतं? माझ्या अंदाजे 450-500 ग्राम तर आता नोंद झाली आहे हम्म. हम्म. पोलीस स्टेशनला. हम्म. म्हणजे मी आणि इतर लोकांनी मिळून ज्या तक्रार केल्या त्याच्यात 450-500 ग्राम तर ही नोंद झालेली आहे. अजून पण लोक आहेत पण जे अजून पुढे आलेले नाही आहेत, अच्छा. ज्यांचं सोनं झालंय. हम्म. आता कोणत्या गोष्टीला घाबरून ते लोक येत नाहीत. हम्म. कारण बंगाल्यांना मी विचारपूस केली तर ते बोलतात तो तिकडं गावी गेलं तर कुणाला जिवंत सोडणार नाही, म्हणजे त्याची दहशत आहे, राजकीय वलय आहे तिकडे त्याला. हम्म. म्हणजे गावात पण प्रसिद्ध आहे तो. हम्म. इथं आता तिकडे गेल्याच्या नंतर कळलं. हम्म. काही लोक घाबरून पुढे येत नाहीत. बर, बर. तुम्ही त्यांच्या शेजारी राहतात, पण ते एवढ्या मध्यरात्री किंवा पहाटे, तुम्ही जसं म्हणताय पहाटे जसे ते पळून गेले, तुम्हाला कसल्याही प्रकारचा मागबूस लागला नाही किंवा काय त्या घरातलं साहित्य घेऊन काय गेले तसं काय? मला खरोखर काहीच कळलं नाही. फक्त आमच्या ज्या CCTV फुटेज आहेत मंडळाच्या लागलेला, त्याच्यात कॅमेऱ्यात ते जे आलंय ते माझ्याकडे, फक्त त्या बॅगा 4-5 बॅगा भरून घेऊन गेलेत. ते मला तर माझा असा अंदाज आहे की ते ज्या महत्वाच्या गोष्टी होत्या त्या सगळ्या घेऊन गेलेत आणि बाकी भांडी, कपडे हे सगळं इथं ठेवून गेलेत. ज्या महत्वाच्या म्हणजे सोनं नाणं काय ते होतं त्यांच्याकडं ते सगळं घेऊन गेले. तुम्ही पोलिसात तक्रार दाखल केली, तुम्हाला अपेक्षा आहे हे सगळं काही तुमचं सोनं आहे ते तुम्हाला परत मिळेल असं वाटतं? अपेक्षा आणि खात्री पण आहे, कारण पोलीस रिकव्हरी करू शकतात. एवढं सोनं तो घेऊन जो गावी गेलाय तो कुठे ना कुठेतरी विकणारच. तर तो गावी पण चांगलं वलय आहे, मी सांगितलं तुम्हाला, शेती वगैरे भरपूर आहे. जर त्याला आणलं, आणि याची सूत्रधार त्याची बायको आहे, कारण तो गेल्या 4-5 वर्षापासून सगळा व्यवहार त्याची बायकोच बघायची. कुणाकडनं सोनं घेणं काय सगळं तीच नोंद करायची, डायरी बिरी बनवायची. ती मुळात तीच सगळं सूत्रधार आहे. आणि माझे निवेदन म्हणजे अर्ज केलाय पोलिसांना, त्यात पण मी त्यांना सांगितलंय की सोनं मी त्याच्या बायकोच्या हातात दिलंय, तर तिला तुम्ही आणलं तर हे रिकव्हरी होऊ शकतं. बरोबर. तर एवढी वर्ष तुमच्या शेजारी राहतात, म्हणजे जवळजवळ 20 वर्ष, बहुतांश मुलं तुमच्या समोर वाढलेली आहेत वगैरे. आत्ता असं वाटतं की एखाद्यावर विश्वास ठेवावं तर कोणाला असं वाटतं तुमच्या मनात? कारण की एवढे वर्ष असणारा एक
तुमच्या सोबत असणार राहणारा व्यक्ती असाच तुमचा जर विश्वासघात करतोय, तुम्हाला असं वाटतं की आता एखाद्या नव्या माणसावर एखादा विश्वास कोणावर ठेवा असं तुमच्या मनात वाटतं? बिलकुल कुणावरही विश्वास ठेवायचा नाही. माझं तर आता स्पष्ट मत आहे की हे जे बंगाली आहेत हे कुणावरही विश्वास ठेवण्याच्या लायकीचे नाही. एवढी मोठी फसवणूक माझी झाली आहे ना, मी कधी स्वप्नात पण विचार केला नव्हता की हे लोक असं करू शकतात. आपण म्हणतो हे बंगाली बंगाली, आमच्या घरचे संबंध होते, पण हे कधीच कुणाचे होऊ शकत नाही. ज्या व्यक्तीची मुलं इथं शिकतायत, गेली तो इथं राहतोय, 2-2 रूम आहेत त्याचे, तो माणूस रातोरात पळून जातो. कुणावर विश्वास ठेवणार तुम्ही ते? नक्कीच तुम्ही आमशी संवाद साधल्याबद्दल धन्यवाद. हे होते प्रवीण मटकर. प्रवीण मटकर यांचं 22 तोळं सोनं आहे, तो घेऊन गेलेला जो व्यक्ती आहे तो त्यांचाच मित्र म्हणावा लागेल, कारण की गेली 20 वर्ष तो त्यांच्या सोबत राहत होता आणि त्याच मित्राने यांचा घात केलेला आहे. या सगळ्या प्रकरणामध्ये पोलीस काय तपास करतात हे देखील आपण पाहणार आहोत. तुर्तास तुम्ही बघत राहा DRV न्यूज मराठी. मी गुणवंत नागर, DRV न्यूज मुंबई.